तर जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, काल नागपूरच्या इंदोरा चौकामधील भीम चौक इथून एक शांती मार्च निघालेला आहे। मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाने अर्थात बौद्ध समाजाने काढलेला एक शांती मार्च आहे मित्रांनो। तो शांती मार्च भीम चौक ते संविधान चौक इथपर्यंत असा होता मित्रांनो। तुम्ही माझ्या बाजूने चाललेले व्हिडिओ तुम्ही बघू शकता, कारण की हा शांती जो मार्च निघालेला होता तो महाबोधी महाविहार जे ब्राह्मणाच्या हातात आहे, मनुवादी ब्राह्मणाच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात गेलेला आहे, त्याच्या विरोधात होता मित्रांनो। आणि हा शांती मार्च अतिशय शांतपणे बौद्ध अनुयायी नेहमी शांती आणि कायद्याचं पालन करतात, ते कोणालाही इजा वगैरे करत नाही, हे प्रत्येकालाच माहीत आहे। तर त्यामुळेच हा जो शांती मार्च आहे हा नागार्जुन सुरई ससाई जे भंतेजी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि समता सैनिक दल यांच्या देखरेखीमध्ये मोठ्या प्रमाणात आणि शांतीपूर्ण असा सफल झालेला आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी बौद्ध अनुयायी हे या शांती मार्चमध्ये सहभागी झाले। लहान मोठे थोर सर्वच्या सर्व लोक इंदोरा भीम चौक ते संविधान चौकमध्ये पायी चालत आलेले आहे मित्रांनो। इतकं आज त्यांची गरज का पडली तुम्हाला मागल काही अनेक दिवसापासून जे बौद्ध भिक्षू आहे, जे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी लढा देत आहे, उपास तपास करत तिथे उपाशी राहत आहेत आणि आपल्या बौद्ध विहाराला मुक्तीसाठी ज्या महाबोधी विहारामध्ये तथागत भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली, तिथे काही मनुवादी पंडे जे स्वतःला उच्च कोटीचे ब्राह्मण म्हणतात, ते मनुवादी ब्राह्मण भगवान बुद्धाच्या अवशेषाला भगवान बुद्धाच्या अस्तित्वाला नष्ट करण्यासाठी आणि हिंदू धर्मातील रीतिरिवाजामध्ये त्याला सामील करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हातखंडे आपणत असे सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ येतात, अनेक व्हिडिओ येतात मित्रांनो, जे भगवान बुद्धाला ट्रान्सलेट करत आहेत, भगवान बुद्धाला शेंदूर वगैरे पाठवून तिथे पांडव लेणी वगैरे वगैरे बनवत आहे। पण ते साप चुकीचं आहे। भगवान बुद्धांनी स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्यायावर लोकांना मार्गदर्शन केले। भगवान बुद्ध पहिले मानवशास्त्रज्ञ सुद्धा होते असे म्हणायला हरकत नाही, कारण भगवान बुद्धांनी चमत्काराला न जुमानता त्यांनी विज्ञानावर भर दिलेला आहे। जगातील असे काही मोठे मोठे शासक होऊन गेले, ताकदवर लढाके होऊन गेले, ज्यांनी भगवान बुद्धाच्या धम्माला अंगीकार केला। त्यातलाच एक उदाहरण म्हणजे सम्राट अशोक। सम्राट अशोकाने जे 84,000 बौद्ध स्तूप बनवले आहे, त्यातलाच एक बौद्ध स्तूप म्हणजे महाबोधी महाविहार, ज्याच्यावर सध्या या मनुवादी ब्राह्मणाचा पंड्यांचा कब्जा होत आहे। जसं तुम्हाला माहीतच असेल, अयोध्या तिथे पहिले बाबरी मस्जिद होती, ती कशा पद्धतीने तोडण्यात आली आणि तिथे रामाचं मंदिर बनवण्यात आलं। त्याच पद्धतीने हे हिंदूवादी मनुवादी ब्राह्मण स्वतःला सिद्ध करण्यासाठी आता भगवान बुद्धाच्या मागे लागलेले आहेत। काही लोकांनी तर भगवान बुद्धाला विष्णूचा अवतारच घोषित केलेला आहे। पण हे साप चुकीचं आहे, कारण त्यांची पोळी शेकण्यासाठी, राजकीय त्यांची पोळी आणि स्वतःची सत्ता पैसा संपत्ती मिळवण्यासाठी ह्या लोकांनी केलेलं एक षडयंत्र आहे। पुष्पमित्र शुंभ यांनी सम्राट अशोकाचे जे नातू होते बृहद, त्याची हत्या कशा पद्धतीने केली हे सगळ्यांनाच माहीत आहे। तिथे बौद्ध धम्माला कशा पद्धतीने नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला हे पुरं जगाने बघितलेलं आहे। महाबोधी महाबोधी जे महाविहार आहे ते या मनुवादी ब्राह्मण पंड्यांच्या हातातून लवकरात लवकर सुटका करण्यात यावी, ह्यासाठी हा शांती मार्च होता। तर असं मित्रांनो, ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणताय हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय भीम नमो बुद्धाय।